ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वत्यै नमः, श्रीकुलदैवतायै नमः, श्रीपादश्रीवल्लभाय नमः, श्रीनरसिंहसरस्वत्यै नमः। तर अशा प्रकारे बाळाचं मौंजीबंधन झालं आणि त्यानंतर तो वेद बोलता झाला। आईवडिलांचा आनंद अत्यानंद झाला त्यानं। त्याचवेळी त्यांनी भिक्षेतून काशी यात्रा तीर्थ भ्रमण करण्यासाठी परवानगी मागितली। अशा प्रकारे त्यावेळचा तो कालभाग संपलेला आहे। श्रीगुरु म्हणतात मातेला की आता आम्हाला निरोप दे। शरीर किती अनित्य आहे तुला माहिती आहे, काय भरोसा जीवितवाचा, आणि जोवरी दृढ शरीर पुण्यमार्गे राहत। शरीर जोपर्यंत दृढ आहे, चांगला आहे, ठणठणीत आहे, तोपर्यंत पुण्य करावं। आपल्याकडे जी प्रथा आहे म्हातारपण झालं की मग अध्यात्म करायचं, अत्यंत चुकीचं आहे। म्हातारपणी सगळं शिथिल झालेलं शरीर राहतं, वार्धक्य आलं, कसलं डोकं तुम्ही करणार आहे अध्यात्म? अध्यात्म हे तरुणपणीच करायचं आहे। सगळे पहा तुम्ही 8व्या 10व्या अशा वर्षी मौंजीबंधन जे आपल्याकडे होतं त्याचं कारणच ते आहे की त्यांनी अध्ययन करावं। मौंजीबंधन उपनयन हे अध्ययन सुरू करण्याचं लक्षण म्हणून आहे। आता मौंजीबंधन म्हणजे केवळ एक विधी झालेला आहे आणि त्याला काही अर्थ राहिलेला नाही। कोणी मौंजीबंधन केलेला साधी संध्यासुद्धा करत नाही। आताच्या मौंजीबंधनाला एक देखाव्याचा समारंभ एवढंच महत्त्व झालेलं आहे। त्यावेळी तसं नव्हतं। श्रीगुरूंचा काळ इतक्या शेकडो वर्षापूर्वींचा काळ, आणि त्यावेळी ते आईला महात्म्य पटवून देत आहेत की जोरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे राहटावे। जो मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य, त्यासी तवोपदेश सत्य धर्म करीन पुढे। आणि अशा प्रकारे ते सांगतात की ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दिवस। पुण्य रोज करण्याची गरज आहे। त्या यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळी, पुत्रदारा धन गोधन आयुष्य ग्रह येणे गुण। जे जन मानती निश्चय म्हणून ते पशुसमान, जे हे करत नाहीत, पुण्यकर्म करीत नाहीत, ते पशुसमान आहेत। या कारणे तारुणपणी करावे पुण्य विद्वज्जनी, आम्हा का उर्दिसी जननी काय बुद्धी बरवी असे। जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा हा हट्ट, अमरत्वे असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे। संसार म्हणजे स्वप्नापुरी, जैसे पुष्प मोगरी सवेची होय शुष्कवारी। मोगऱ्याचं सुंदर फूल असतं परंतु ते लगेच शुष्क होतं, तसा हा देह आहे। जैसी विजू असे लवत सवेची होय गुप्त, याची परी देह होत स्थिर नव्हे कवी। ऐसे नानापुरी देखास बोधता झाला जनकी जननी जनका, विस्मय वाटे सभा लोका। बालक केवी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हा बालक आजपर्यंत बोलत नव्हता आणि तो एकदम ज्ञान सांगायला लागला। ऐकोनी पुत्राचे वचन माता करीत असे नमन, देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परीयसी। तो निरोपिले अम्मासी पुत्र होतील चौघे होतील कुशी। विश्वास नव्हेगा मानसी कुळदेवता पुत्र। पुत्र याला कुळदेवते समानच ती समजायला लागली, त्याचं महत्त्व तिला समजलं। प्रत्यक्ष तो कोण आहे हे त्यांनी दाखवलं होतं। आपला परिचय आपण कसे श्रीपाद श्रीवल्लभ होतो आणि तुझ्या पदरी तू कसं व्रत करून मी आलेलो आहे, हट्ट करून मी आलेलो आहे तुझ्या पदरी, तू मला बोलवून घेतलेला आहेस तुझ्या पदरी। तर अशा प्रकारे जोरी एक होय सुतत्वा समी, तेव्हा ती म्हणते की निदान एक पुत्र मला व्हावा तोपर्यंत तरी तू राहा माझ्याजवळ।
निरोप नेदी तोवरी सत्य म्हणून विनवी ते त्याला ती विनवीत की निदान एक पुत्र होऊ दे मग तू जा. माझे वचन लंघोनी जरी जाशील निघोनी मी प्राण देईन तक्षणे हा निश्चय अवधारा. माझं जर तू हे मत मोडलंस तर मी आत्ताच्या आत्ता माझा प्राण त्याग करीन अशी धमकी देते आहे माता त्याला. ऐकोनी माचेचे वचन श्री गुरु बोलते हसून. त्यांना हसायला त्यांना माहिती होतं काय चालू आहे आणि काय होणार आहे. सगळे त्रिकाल ज्ञानी होते. श्री गुरु बोलती हसून आमचा बोल सत्य जाणं तू हे वाक्य निर्धारी पा. तू ते होतील पुत्र दोन्ही. निरोप द्यावा तुला 2 पुत्र झाल्यानंतर मी जाईल तेव्हा मात्र मला आनंदाने निरोप दे. त्यामुळे बोल आपले सत्य करी संवत्सर एक तव घरी राहेन माते निर्धारी. वाचनापूर्वीनं त्यावरी मग आज्ञा देणे. मी राहीन 1 वर्ष तुझ्याकडे राहीन. तुला पुत्र होस्तोपर्यंत 2 पुत्र होस्तोपर्यंत मी राहीन आणि त्यानंतर मात्र मला तू आनंदाने निरोप दे. राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यासे खाती. 7-8 वर्षाचं पोर नवीन नुकतंच उपनयन झालेलं घडाघडा वेद म्हणताय. वेद शिकवताय लोकांना. शिष्यवर्ग केला त्यांनी. सगळे नगरलोक अतिशय विस्मयित झाले चकित झाले. नवल झाले ऐसे बोलती बाळ पहा वर्षे 7 वेदचारी सांगत असे. पहा एवढंसं मूल 8वं वर्ष लागलेलं आहे. 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा 4 वेद बोलतो आहे. 4 वेद सांगतोय अर्थ समजावून सांगतोय. विद्वज्जन विद्यार्थी 3 वेळा पढवेती. अनेक विद्वज्जन त्याच्याकडे शिकायला येतात. वेद शिकायला येतात. सकळशास्त्री जे म्हणती तेही येती शिकावया. स्वतःला शास्त्री म्हणवणारे सुद्धा त्याच्याकडे वेदांचं अध्ययन करण्यासाठी येतात. राहिले श्री गुरु प्रीती करी. आनंदाने राहिले. आपल्या आईला पूर्ण संतोष द्यायचं त्यांनी ठरवलेलंच होतं. माता झाली घरोघरी महानंद करीत असत. नित्यपूजिती पुत्रासी देवमानवनी मानसी. निधान लाधलं एखाद्यासी काय सांगू संतोष त्याचा. त्यांना ही खाणच लागलेली आहे पुत्राची. त्यामुळे त्याला देव समजून ते त्याची पूजा करीत असत. 9 मास होता अशी त्वरित माता झाली प्रसूत. पुत्र झाले युग्मख्यात अतिसुंदर पर्यस. आता जुळी मुलं झाली. 2 मुलगे. श्रीगुरूंनी सांगितलं तर 2 मुलं होतील तोपर्यंत मी राहीन. पण ते अशी होतील हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं. त्यांना माहिती होतं. पुत्र झाले उल्हास थोर मात्या पित्या संतोष फार. आशीर्वचन निर्धार असत्य नव्हे देवाचे. असं देवाचं वचन. स्वतः देव म्हणतायत ते त्यांना. आपल्या पुत्राला ते देव म्हणतायत. नरसिंह सरस्वती शंकर हे त्यांना माहिती आहे. आपलं स्वरूप निजस्वरूप काय आहे हे त्यांनी मातेला दाखवलेलं आहे. याचं कारणे गुरुवचन सत्य माना हो जन. जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परियस. जैसे असेल अंतःकरण तुमची भाव असेल भावना असेल त्याप्रमाणे होणार. विश्वास असेल तर होणार. ऐशा परी वर्षे त्रिमासी झाले ते बालक. खेळवी तसे माता एक आले श्री गुरुदेव. आता हे मुलं 3 महिन्याचे झाले आणि मग श्री गुरु पुन्हा जवळ आले. जननी ऐकावे माझे वचना. हे माते माझं वचन तर ऐक. झाली तव मनकामना. 2 पुत्र निधाना. पूर्ण 80 जन्मले. पहा 2 मुलं झालेले आहेत. तेव्हा आता आणखीन 2 होणार आहेत तुला आणि त्यानंतर तुला एक कन्या होणार आहे. सगळं त्यांना समोर दिसत असे. असार नांदत अत्यंत सुख वासना पुरेल. तुमच्या सगळ्या वासना पूर्ण होतील. अत्यंत सुखानं तुमचा संसार होईल असं ते आपल्या आईवडिलांना सांगतात. आता आम्हा ते निरोप द्यावे. जातो आम्ही स्वभावे संतोष रूपी असावे. आता आम्ही आमच्या कामाला चाललो. ज्यासाठी आम्ही जन्म घेतला त्यासाठी आता आम्ही चाललो. आणि मग माता पितांनी संतोष होऊन त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. स्वामी आमची कुलदेवता अशक्य आम्ही बोलाव्या. नकळ्या आम्हा स्वरूपज्ञान काय ओळखावे पूर्ण. माया मोहे वेष्टोन आम्ही नेणो महिमा. माया प्रपंचे वेष्टोनी तूते आम्ही सुत म्हणून निष्ठर बोलो एके क्षणी. अरे अरे या मायामोहात आम्ही गुंतून आम्ही तुला आमचा मुलगाच समजतो आहे. तू मुलगा नाही आहेस. आम्हाला समजलं आहे तू कोण आहेस. तुझ्या मायामोहात आम्ही राहिलो. तुला काही बोललो असेल तर क्षमा कर.
सहभोजन शयनासनी तू ते गांजो कोंडोनी सवे कडे न घेती उचलोनी. क्षमा करणे स्वामी 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 राया, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. आमची प्रदोष पूजा फळाला आलेली आहे. बापा, तू आमच्या पोटी अवतरित झालेला आहेस. आता आम्हा काय गती सांगा स्वामी श्री गुरुमूर्ती. यातायात न पावे वृत्ती कृपा करी देवराया. देवराया, आमच्यावर आता कृपा कर. पावन केले ममांगा उभय कुळ 42, आमच्या 42 पिढ्या तू उद्धरलेल्या आहेस. तेव्हा ऐकोनी मात्या पित्याचे वचन. पुत्रालाही शेवटी गुरु बोलती आपण. जे जे समय तुमचे मन स्मरण करील आमुचे, स्मरण करता तुम्हा जेवी जवळी येईन मी तात्काळी न करी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे. तुम्ही मला स्मरण कराल त्यावेळी मी तुम्हाला तिथे येईल. आणि कन्यापुत्र तिन्ही होतील ऐक भवानी. दैन्य नाही तया भोवनी सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरी ईश्वराशी पूजा केली प्रदोषी, याची महिमा आहे अशी जन्मोजन्मी श्रेयायुक्त. जो काही तू पूर्वीच्या काळामध्ये प्रदोष पूजा केलेली आहेस त्याचं हे फळ आहे. त्याच्या फळाने मी तुझ्या पोटी अवतरित झालेलो आहे. आता तुम्हाला इहजन्मी सौख्य आहे, जन्मोजन्मी सुख आहे. तुमच्या अनेक पिढ्या सुखाने नांदतील. आणि मग 21 वर्षांनी मी आता पुन्हा येईल. पुन्हा दर्शन देईल तुम्हासी. होईल ऐका वर्षे तिसी. म्हणजे माझ्या 30व्या वर्षी मी तुमच्याकडे येईल. मी 8-9 वर्षाचा आहे ना आता. तो मुंज झाली, त्यानंतर 1 वर्ष गेलेला आहे. त्यानंतर ही राहिलेला आहे थोडा काळ तो. आणि मग तो म्हणते की आता मी जातो, 21 वर्षांनी पुन्हा परत येईल. आणि बद्रीवदाला आता जाईन मी. आणि सिद्धांचं दर्शन घेईन. सिद्ध अनेक महामुनी तिथे तपश्चर्या करतायत, त्यांना भेटेल. श्री गुरु निघाले आवळीला. नगरलोके येती सकाळा माता पिता बोळवती. माता पित्यांनी शेवटी त्यांना निरोप द्यायचं ठरवलं. लोकांनी आश्चर्य वाटलं, अरे कसे आईबाप आहेत, एवढ्या लहान मुलाला निरोप देत आहेत. 9 वर्षाचं पोर, 8-9 वर्षाचं. तपासी निघाला होईल पुरुष अवतारी. मनुष्यदेही दिसत असे. जरी मनुष्यदेही दिसत असला तरी तो मनुष्य नाही. तपासी निघाला बाळ माता पिता सकळ निरोप देती कौतुकाने निरोप देत आहेत सर्वजण. कैसे यांचं अंतःकरण जैसा हो का पाषाण मन करोनी निर्वाण बोळविती पूर्वा. अत्यंत कठोर मन केलेलं आहे. आणि मग आपल्या पुत्राला ते निरोप देते झाले. तेव्हा सगळ्यांना निरोप देऊन झाल्यानंतर श्री गुरु काशीकडे निघाले. त्रिमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निजरूपी कर्पूर गौरव पाहता नमी चरणासी. तेव्हा त्यांनी काय केलं, निजरूप जननीसी दाविता झाला मातेसी. आपलं निजरूप काय आहे हे आपल्या मातेला त्यांनी दाखवलेलं आहे. श्रीपाद वल्लभ दत्तात्रेय ते असतात, त्यांचं ते निजरूप त्यांनी आपल्या मातेला दाखवलेलं आहे. जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू आमचे पुण्य होते थोरू म्हणून देखील तुझे चरण. शेवटी निरोप देणं भाग आहे. तो जाणारच आहे, त्यांना माहिती आहे हा काही ऐकणार नाही. म्हणून माता पिता चरणावरी ठेविला माझा अलंगिती. श्री गुरुनाथा स्नेह व्हावे करून या. आलिंगन दिलं पुत्राला. तेव्हा असा मग तिथून जे वरदमूर्ती गुरुराणा निघाले जावया बद्रीवनात ते चाललेले आहेत. आणि पातले आनंद कानना वारणा जाता जाता ते वाराणसी क्षेत्राला आलेले आहेत. अविमुक्ता वाराणसी पुरी क्षेत्र थोर चराचरी विश्वेश्वर अवधारी. वाराणसी विश्वेश्वर आहे. विश्वेश्वराचा वासना वाराणसीला आहे. असं ते अनुपम्य असं त्रिभुवनातलं स्थान आहे. राहोनिया त्या स्थानी अनुष्ठान करीती श्री गुरु शिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शन करीती आत्माराम. विश्वेश्वर शेवटी कोण आहे? अरे ते स्वतःच विश्वेश्वरूप आपल्या निजरूपी ते आपल्या निजरूपाचंच पूजन करतात असं समजा. ते स्वतःच विश्वनाथ आहेत. आणि अशा या योग्याला कोणताही शरीर स्वार्थ नाही. योगी होय संन्यासी स्नान करतो त्रिकाळेसी. मणिकर्णिके माझारी ऐसे अमित स्तोत्र करती. सकाळ संन्यासी दर्शन घेती. सगळे संन्यासीसुद्धा त्याचं दर्शन घ्यायला त्यांना मोठा छान वाटत असे. एवढा छोटा मुलगा कसा राहतो आहे.
त्यांनाही आश्चर्य वाटत असे. ते त्याचं दर्शन घ्यायला येत असत. आणि त्या ठिकाणी कृष्ण सरस्वती नावाचा एक वृद्ध यती होता. हा कृष्ण सरस्वती हा ब्रह्मज्ञानी होता. तपस्वी असे महामुनी. तो देखोनिया नयनी स्नेह भावे भावित असे. म्हणे सकळ यतीश्वरासी न म्हणा नरू ब्रह्मचारी असी अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसत असे. ते त्यानं सगळ्यांना सांगत असत ते कृष्ण की हा अवतार पुरुष आहे, याला मनुष्य समजू नका. वार्धक्यपणा आम्हासी वंदिता भूषण सकाळासी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख जन. त्या काळात संन्यासी म्हणजे कमीपणा लोक नावं ठेवत असत संन्यासी धर्माला. कारण संन्यासाचं मधल्या काही काळामध्ये विपरीत वागण्यामुळे संन्यासी धर्म बदनाम झालेला होता. शंकराचार्यांनी येऊन नंतर संन्यासी धर्माला पुन्हा पुनरुत्थान केलं त्या धर्माचं. तेव्हा संन्यास देता समस्तासी मती स्थिर होईल. तेव्हा या मुलाला, या बाळकाला, या योगेश्वराला संन्यास द्यायचं त्यांच्या मनात आलं. हा होय गुरुसमर्थ, याचे दर्शन मात्रे पुनीत पतित पुनीत होती प्रियसा. या कारणे बाळकासी. ह्याला आम्ही विनयाने सांगू की बाबा तू आता संन्यास घे. आणि म्हणून आले त्याजवळी विनोविता ती मुनिसकळी. ऐक तापसी स्तोम मवळी विनंती असे परियेसा. हे तपसा, तुला आम्ही विनंती करतो. लोकानुह ग्राहकारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आता तुम्ही संन्यास घ्या. त्याप्रमाणे कलियुगी त्यावेळेचा कलियुगामध्ये जो संन्यास घेतल्यानंतर निंदा होत असे, ती निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवण भूमीवरही न दिसतात. तेव्हा ह्या संन्यास धर्माला पुन्हा त्याचं पुनरुत्थान करण्यासाठी ज्याप्रमाणे शंकराचार्यांनी केलं तसं आता तुम्ही पुन्हा यात संन्यास धर्माचं पुनरुत्थान करा. आणि मग शंकराचार्य अवतारुनी स्थापना केली परियसा. यावरी इतके दिवस चालत आला मार्ग संन्यास. कली प्रबळ होताना असं पुनरपे निंदा करतात. मधल्या काळात जो काही कली प्रबळ झालेला होता त्यामुळे लोक संन्यासाची निंदा करत असत. तर तुम्ही ह्या संन्यास आश्रमाचा उद्धार करा. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपासागर म्हणती सकळ मुनीवर. सगळ्या मुनिवरांनी विनंती केली. ऐकोनी त्यांची विनंती गुरुमनी आश्रम घेती. वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासोनी परियसा. तेव्हा कृष्ण सरस्वती कडून त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. तेव्हा म्हणते याते आणिक झाला गुरु त्रैमूर्तीचा अवतारू कोणे परी दिस तसे सिद्ध म्हणे शिष्याशी सांगेन त्याची स्थिती कशी. तेव्हा सिद्ध सरस्वती गंगाधराला सांगतात की याची स्थिती कशी आहे. तर पूर्वी रघुनाथाला श्रीरामाला जसा वशिष्ठ होता, कृष्णाला जसा सांदीपनी होता, तसा हा कृष्ण सरस्वतींचा शिष्य आहे. या कारणे गुरु केला कृष्ण सरस्वती. बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले. तो वृद्ध झालेला होता कृष्ण सरस्वती. आता कृष्ण सरस्वतींची ते परंपरा सांगतात. हे कृष्ण सरस्वती कोण होते. कृष्ण सरस्वती पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ विस्तारवणी आम्हासी निरोपावे कृपेसी. येणे मानसी संतोष होय स्वामिया ऐसे शिष्ये विनविता सांगे सिद्ध विस्तारता. तेव्हा सिद्ध आणि कृष्ण सरस्वती कोण आहेत यांची ओळख करून दिली आहे. मूळपीठ अद्यंत गुरुसंतती परियसा. पूर्वपीठ शंकरू, त्यानंतर विष्णुगुरु. हे शंकरापासून उत्पन्न झालेलं मूळपीठ आहे. स्वतः भगवान शिवशंकर या परंपरेचे मुख्य आहेत. आणि त्यानंतर विष्णू, त्यानंतर ब्रह्मा, त्यानंतर वशिष्ठ, पराशर, व्यास, त्यानंतर शुक, गौडपाद, आचार्य. आचार्य म्हणजे शंकराचार्य. आचार्य गोविंद त्याहून आचार्य शंकर झाले. शंकराचार्यांचे गुरु गोविंद. तेथून विश्वरूपवर्या, पुढे ज्ञानबोधनगिरिया, त्याचा शिष्य सिद्धगिरिया, ईश्वर तीर्थ पुढे झाले. परंपरा सगळी सांगतायत ते त्यांची परंपरा काय आहे कृष्ण सरस्वतींची. तदनंतर नरसिंह तीर्थ, त्या शिष्य विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारती तीर्थ, गुरुसंतती अवधारा. मग त्यापासून विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियसा. त्याचा शिष्य मलियानंद,
देवतीर्थ कृष्ण सरस्वती वृंद, तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ, अशा प्रकारे हे गुरुपीठ आहे. यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष, बहुकाळींचा होता संन्यास तेने विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नरसिंह सरस्वती. संन्यास मार्गाचं पुन्हा पुनरुत्थान करण्यासाठी स्वतः त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला आणि त्या संन्यास धर्मात त्यांचं नाव श्री नरसिंह सरस्वती झालं आणि ते समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले. समस्त काशीपुरीत सर्व विद्वानांना वेदांचा अर्थ ते समजावून सांगायला लागले. ख्याती झाली अतघानी, या वाराणसी भोवनी यती समस्त देखोनी सेवा करती श्री गुरूंची. मग निघाले तेथून बहुशिष्य सवे घेऊनी उत्तरपथ बद्रीवनी. मग बद्रीवनाकडे ते गेले. अनंत तीर्थे पहावया सव्य घालुनी मेरुसी, तीर्थे नवकंठ क्षितिसी, सांगता विस्तार बहुअसी, ऐक शिष्या नामकरणी. समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य येती बहुत, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी. बंगालकडे सिद्ध म्हणे नामांकिता, समस्त तीर्थे सांगता विस्तार होईल बहुकता, तावन मात्र सांगतो. तेव्हा सिद्ध म्हणतात की इतकं सगळं काय मी तुला सांगत बसत नाही. सिद्ध हे सगळं इतिहास सांगतायत नामकर्णीला. तेव्हा गंगासागरा पासाव तटाका यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियस. त्या स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू, माधव नामा विप्रथोरू श्री गुरुसी भेटला. हा त्यांचा पहिला मोठा शिष्य माधव सरस्वती. माधव नामा विप्रथोरू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान त्यासी उपदेश केला परियसी आणि त्याला त्यांनी चतुर्थाश्रम दिला आणि काय नाव ठेवलं? माधव सरस्वती. त्या शिष्या ठेविती त्यावरी बहुप्रीती शिष्यामध्ये परियसा. सिद्ध म्हणे नामकर्णी शिष्य झाले बहुत गुणी, अखिली येती नामकर्णी पुढे विचारणा होईल. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानू लाभती चारी पुरुषार्थ. गुरुचरित्राचा हा महिमा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबणार आहोत. काषाय वस्त्रम करदंडधारिणं, कमंडलुं पद्मकरेण शंखं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं स्मरणं प्रपद्ये. श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरुभ्यो नमः.